माझं नाव प्रकाश आहे आणि मी एक ट्रक चालक आहे। मला ट्रक चालवताना जवळपास 15 वर्ष झाली आहेत आणि या 15 वर्षात मला या कामाचा भरपूर अनुभव मिळाला आहे। माझे वडील सुद्धा यापूर्वी ट्रक चालवायचे, पण काही वर्षापूर्वी एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला। वडिलांच्या जाण्यानंतर आमच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच वाईट झाली, कारण संपूर्ण घर खर्च ते चालवायचे। त्यांच्या निधनाच्या वेळी माझं वय फक्त 17 वर्ष होतं। आमच्या कुटुंबात आई, माझ्या 2 बहिणी आणि मी असे चौघेच होतो। वडिलांच्या जाण्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या। घर चालवण्यासाठी मला नोकरीची तातडीची गरज होती। मी एका दुकानात काम करायला सुरुवात केली, पण तिथून इतकी कमाई होत नव्हती की घर खर्च व्यवस्थित चालवता येईल। मजबुरीने मला माझं शिक्षणही अर्धवट सोडावं लागलं। जवळपास 2 वर्ष मी त्या दुकानातच काम करत राहिलो, पण जेव्हा परिस्थिती अजूनच बिकट झाली तेव्हा मी दुसऱ्या कामाच्या शोधात निघालो। एक दिवस वडिलांचे एक जुने मित्र त्या दुकानात आले जिथे मी काम करत होतो। गप्पांच्या वेळी मी त्यांना आमच्या घराची परिस्थिती सांगितली आणि म्हणालो, घर चालवणं खूप कठीण झालं आहे, जर एखादं चांगलं काम मिळालं तर खूप बरं होईल। माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, छोट्या मोठ्या नोकऱ्या तर आहेत ज्या मी तुला देऊ शकतो, पण त्याने तुझं घर चालणार नाही। एकच काम आहे ज्यातून तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होऊ शकेल। त्यांचं हे वाक्य ऐकताच मी उत्सुकतेने विचारलं, काय काम आहे काका, सांगा ना। ते काही क्षण गप्पच राहिले आणि मग म्हणाले, तेच काम जे तुझे वडील करत होते, ट्रक चालवण्याचं। मग त्यांनी असंही सांगितलं, हे एकच असं काम आहे ज्यामुळे तुझं कुटुंब व्यवस्थित चालू शकेल। असं सांगून ते निघून गेले, पण त्यांच्या या गोष्टी माझ्या मनात सतत घोळत राहिल्या। मला चांगलंच माहीत होतं की आई या कामासाठी कधीच संमती देणार नाही। शेवटी बाबांचं निधन सुद्धा ट्रक अपघातामुळेच झालं होतं, पण मला लहानपणापासूनच ट्रक चालवण्याची खूप आवड होती। शाळेला सुट्ट्या असल्या की मी बाबांसोबत ट्रकमध्ये लांबच्या प्रवासाला जायचो। अनेकदा मी त्यांना ट्रक चालवण्याची हट्टही धरायचो, पण ते नेहमी टाळायचे। आता ही फक्त आवड राहिलेली नव्हती, तर गरज बनली होती। मी आईशी हळूहळू याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि झालं तेच ज्याची मला भीती होती। आईने स्पष्ट नकार दिला। ती म्हणाली, काहीही काम कर, पण ट्रक चालवू नकोस। तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। ती आजही वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नव्हती, पण मीही हार मानणाऱ्यांपैकी नव्हतो। मी रोज तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो, पण हळूहळू तीही तयार झाली। आईची परवानगी मिळाल्यानंतर मी सर्वात आधी खलासी म्हणून काम सुरू केलं आणि हळूहळू ट्रक शिकायला लागलो। त्यानंतर मी एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं। आता घर खर्च आरामात चालू लागला होता। आता मी तुम्हाला त्या दिवसाची गोष्ट सांगतो ज्या रात्री माझ्यासोबत असं काही घडलं की आजही ती आठवण मनात आली की माझ्या अंगावर शहारे येतात आणि ही गोष्ट सांगताना देखील माझ्या अंगावर काटा येतो। ही घटना आजपासून सुमारे 7 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी रोजप्रमाणे माझा ट्रक घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवायला निघालो होतो। पण यावेळी एक खास गोष्ट होती। मला हा माल मुंबईहून नागपूरला पोहोचवायचा होता आणि तेही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, म्हणजेच वेळ खूप कमी होता। माझ्यासोबत माझा खलासी रघुही होता। आमची मैत्री खूप जुनी होती आणि अशा प्रवासात त्याची साथ मला नेहमीच विश्वास देणारी वाटायची। पण रघुची एक सवय होती जी मला फारशी आवडायची नाही। प्रवासात तो वारंवार ट्रक थांबवायचा, कधी कुठल्या कारणांमुळे तर कधी काहीही कारण नसताना। तो नेहमी म्हणायचा, प्रकाश भाऊ, आरामात प्रवास करावा, घाईघाईत काय ठेवलंय। त्यामुळे जेव्हा तो ट्रक थांबवायचा तेव्हा मला थोडासा त्रास व्हायचा, कारण मला माल वेळेवर पोहोचवणं
खूप महत्त्वाचं होतं आणि अनेक वेळा त्याच्या या सवयीमुळे मला उशीरही व्हायचा. तरीही तो तेच बोलायचा आणि ट्रक थांबवायचा. त्यामुळे मला थोडंसं अस्वस्थ वाटायचं, कधी कधी रागही यायचा. पण त्याची सवय माहिती असल्यामुळे मी जास्त काही बोलायचो नाही. त्यानंतर आम्ही प्रवासाला निघालो. दुपारचे सुमारे 3 वाजले होते. आम्ही मुंबईहून माल भरून रवाना झालो होतो. उन्हामुळे रस्ते अक्षरशः तापत होते, पण आमचं लक्ष केवळ आपल्या ठिकाणावर पोहोचण्यावर होतं. आता बराच वेळ झाला होता. तेव्हा रघु मला म्हणाला, प्रकाश भाऊ, खूप जोराची भूक लागली आहे. एखाद्या ढाब्यावर ट्रक थांबवा, जेवण करूया. त्याचं बोलणं ऐकून मी थोडासा हसलो आणि मग त्याला म्हणालो, काही काळजी करू नकोस रघु. जसं एखादा ढाबा दिसला की मी ट्रक तिकडे वळवतो आणि आपण जेवण करूया. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बरोबर 8 वाजले होते. आता मला देखील थोडी भूक लागली होती, पण माझ्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, आपल्याला प्रवास लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. त्यानंतर मी ट्रक चालवतच राहिलो. काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर मला एक ढाबा दिसला. ढाबा पाहताच मी रघुला म्हणालो, तो बघ रघु ढाबा, चल जेवण करूया. ढाबा पाहून रघु खूपच आनंदी झाला. मग मी माझा ट्रक त्या दिशेने वळवला आणि ढाब्याच्या पार्किंगमध्ये लावला. माझ्या ट्रकशिवाय तिथं इतर ट्रक देखील पार्किंगमध्ये उभे होते आणि आमच्या व्यतिरिक्त बरेच लोक जेवायला आलेले होते. कदाचित त्यापैकी बरेच लोक आमच्यासारखे ट्रक ड्रायव्हर होते, जे आपले ट्रक बाजूला लावून जेवायला आले होते. ढाब्यावर खूप गर्दी असल्यामुळे मी आणि रघु बाजूला एका बेंचवर बसलो. थोडी गर्दी ओसरली की आपण आरामात जेवू शकू म्हणून. ज्यावेळेस आम्ही जेवायला आलो होतो त्यावेळेस अनेक ढाब्यांवर गर्दी असते, कारण बरेच ट्रक ड्रायव्हर त्याच वेळेस रात्रीच्या जेवणासाठी थांबतात आणि त्यानंतर आपला प्रवास पूर्ण करतात. आणि आज या ढाब्यावर एवढी गर्दी असण्याचंही हेच कारण होतं. ढाबा फारसा मोठा नव्हता, पण गर्दी पाहून असं वाटत होतं की इथले जेवण खूपच चविष्ट असणार, म्हणूनच कदाचित इथे इतकी गर्दी होती. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. काही मिनिटांनी जेवण आलं. जसं आम्ही अपेक्षा केली होती अगदी तसंच झालं. जेवण खरंच खूपच स्वादिष्ट होतं. आम्हाला जेवताना खूप मजा येत होती. जेवण झाल्यावर आम्ही त्या ढाब्याच्या साईडला एका बेंचवर बसलो. बेंचवर बसून पाहतो तर काय, जे समोर ड्रायव्हर जेवायला बसले होते ते खूपच मस्करी करत होते आणि एकमेकांना त्यांच्या ड्रायव्हिंगचे किस्से सांगत होते. मी आणि माझा खलासी रघु त्या बेंचवर बसून त्यांची बोलणी ऐकत होतो. ते सगळे ट्रक ड्रायव्हर एकच गोष्ट बोलत होते की त्यांना प्रत्येक ठिकाणाच्या मार्गाचे शॉर्टकट माहिती आहेत. कोणी म्हणत होतं माझ्याकडे इतके शॉर्टकट आहेत, तर कोणी म्हणत होतं माझ्याकडे त्याहूनही जास्त माहिती आहे. त्यांची बोलणी आम्ही खूपच लक्ष देऊन ऐकत होतो. तेवढ्यात बाजूला बसलेला एक ट्रक ड्रायव्हर त्या दुसऱ्या ड्रायव्हरला म्हणाला, मला प्रत्येक रूटचे शॉर्टकट माहीत आहेत आणि इतकंच नाही तर तुमचं वय जसं झालं नाही तसं मी ट्रक चालवत आहे. जो ड्रायव्हर ही गोष्ट सांगत होता त्या सगळ्या ड्रायव्हरमध्ये त्याचं वय सर्वात जास्त होतं. त्यानंतर त्या सगळ्यांच्या गप्पा संपल्या आणि मग आपापल्या ट्रकमध्ये ते परत गेले. पण एक ड्रायव्हर अजूनही त्या ढाब्यावर बसून जेवत होता आणि तोच तो ड्रायव्हर होता जो इतर ड्रायव्हरना सांगत होता की मला प्रत्येक रस्त्याचे शॉर्टकट माहिती आहेत. म्हणजे मी त्या वृद्ध ड्रायव्हरबद्दल बोलतोय ज्याचं वय इतर सगळ्यांपेक्षा जास्त होतं. तो तिथे एकटाच बसलेला पाहून मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हणालो, बाबा, तुम्ही या वयात सुद्धा ट्रक चालवत आहात. तुमचं धाडस खरंच सलाम करण्यासारखं आहे. माझं बोलणं ऐकून तो मध्यमवयीन ट्रक ड्रायव्हर थोडासा हसला आणि म्हणाला, बाळा, मला ट्रक चालवायला 35 वर्षाहून अधिक झाले आहेत. जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी ट्रक चालवत राहीन. त्यावर मी त्याला विचारलं, बाबा, तुमची मुलं तुम्हाला या वयात सुद्धा हे काम करू देतात का? तेव्हा तो वृद्ध ड्रायव्हर थोड्याशा दुखी आवाजात म्हणाला, बाळा, माझा एकच मुलगा होता. त्याचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्याला 2 लहान मुलं आहेत. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र गेलं, पण त्यांचं पालनपोषण करण्यासाठी मला हे काम करावं लागतं. मी एकदा हे ट्रक चालवण्याचं काम सोडलं होतं, पण माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर
मला परत हे काम करावं लागलं. जोपर्यंत देवाने शक्ती दिली आहे तोपर्यंत मी हे काम करत राहीन. त्यांचं बोलणं ऐकून मी खूप भावुक झालो. मग मी त्याला म्हणालो, बाबा, देव तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो आणि तुम्हाला हिंमत देवो. थोडी हिंमत करून मी त्या ट्रक ड्रायव्हरला विचारलं, बाबा, तुम्ही थोड्या वेळापूर्वी इतर ड्रायव्हरांना सांगत होता की तुम्हाला सगळ्या रूटचे शॉर्टकट माहीत आहेत. खरंच का तुम्हाला माहीत आहेत? माझं ऐकून तो थोडा हसला आणि म्हणाला, हो, मला जवळपास सगळे शॉर्टकट माहीत आहेत. कारण गेल्या 35 वर्षामध्ये मी प्रत्येक रस्त्यावरून ट्रक चालवला आहे. मी अशा रस्त्यावरून गेलोय जसं की घनदाट जंगल असो किंवा कोणी वापरत नाही असे मार्ग असो. बरेच शॉर्टकट मी जाणतो. त्यांचं ऐकून मी त्यांना विचारलं, बाबा, जर तुम्हाला सगळे रस्ते माहीत असतील तर तुम्ही मला असा एखादा शॉर्टकट सांगू शकता का, ज्यामुळे मी माझ्या ठिकाणी लवकर पोहोचू शकेन? माझं ऐकून तो थोडा वेळ शांत राहिला आणि मग मला विचारलं, तू कुठे जातोयस बाळा? मग मी त्याला माझ्या प्रवासाचे ठिकाण सांगितले. ते ऐकून तो म्हणाला, कधी कधी लांबचा प्रवास चांगला असतो. काही रस्ते असे असतात जे पाहायला छोटे वाटतात, पण जेव्हा एखादा माणूस त्यावरून जातो ना, तेव्हा त्याला खूप पश्चाताप होतो आणि पुन्हा वेळ हातातून निसटते. म्हणून मी तुला सांगतोय, तुझ्या मार्गाने चालला आहेस तोच रस्ता योग्य आहे. त्यांच्या बोलण्यातलं मला खरं समजत नव्हतं. मी त्यांना विचारलं, बाबा, मी जिथे चाललोय त्या दिशेसाठी खरंच शॉर्टकट आहे की नाही? मी वारंवार विचारल्यावर तो ड्रायव्हर मला सांगतो, एक रस्ता आहे ज्यातून तो 2 तास आधी पोहोचू शकतोस, पण आता त्या रस्त्याने जाणं योग्य नाही बाळा. त्याच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण मला आनंद याचा होता की खरंच असा काही शॉर्टकट आहे का ज्यामुळे मी 2 तास आधी पोहोचू शकतो. मग मी त्या ड्रायव्हरला विचारलं, बाबा, तो शॉर्टकट कोणत्या दिशेला आहे? माझं ऐकून तो ड्रायव्हर मला त्या शॉर्टकटबद्दल सांगण्यास नकार देतो आणि म्हणतो, जर तू हे मला दिवसा विचारलं असतंस तर कदाचित मी तुला सांगितलंही असतं, पण सध्या त्या रस्त्यानं जाणं धोक्याचं आहे. त्याचं बोलणं ऐकून माझा खलासी रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, जर ते नकार देत असतील तर आपण हट्ट का करतोय? चला ना, जो रस्ता आपल्याला माहीत आहे त्याच मार्गाने जाऊया. तेव्हा मी रघुला म्हणालो, तुला माहीत आहे का, जर आपण 2 तास आधी पोहोचलो तर किती डिझेल वाचेल? आपल्याला खूप फायदा होईल. मित्रांनो, मी थोडा लोभात पडलो होतो स्वतःच्या फायद्याच्या विचारांनी. मग मी माझ्या खलासीला शांत राहायला सांगितलं आणि मी त्या ड्रायव्हरकडे वळून म्हणालो, ठीक आहे बाबा, आता मी त्या रस्त्याने जाणार नाही, पण निदान त्या शॉर्टकटचं स्थान तरी सांगून ठेवा, म्हणजे कधी दिवसा निघालो तर वापरता येईल. माझं बोलणं ऐकून तो ड्रायव्हर म्हणाला, मला आशा आहे की तू त्या रस्त्यावर आता तरी जाणार नाहीस, आणि तू इतका आग्रह करतच आहे तर सांगतो, इथून 5 किलोमीटरवर एक रस्ता आहे जो हायवेच्या साईडला जातो. हाच तो शॉर्टकट ज्यातून तू 2 तास आधी पोहोचू शकतोस. त्या रस्त्याच्या सुरुवातीला एक बोर्ड दिसेल. तो बोर्ड पाहिलास की लक्षात येईल की हाच तो रस्ता आहे, पण तो रस्ता खूपच सुनसान आहे. दिवसासुद्धा तिथं फारसं कोणी जात नाही. ते ऐकून मी त्यांचे आभार मानले आणि माझ्या ट्रककडे निघालो. अजून मी 2-4 पावलं चाललो असेल तेवढ्या तो ट्रक ड्रायव्हर मला हाक मारतो आणि म्हणतो, चुकून सुद्धा रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर जाऊ नकोस. त्यांचं हे ऐकून माझा खलाशी रघु त्याला विचारतो, बाबा, शेवटी हे तरी सांगा की त्या रस्त्यावर का जाऊ नये? तेव्हा तो माणूस रघुला म्हणतो, मी जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा, उरलेली गोष्ट सोडून द्या. यानंतर आम्ही दोघंही आमच्या ट्रकमध्ये बसलो आणि प्रवासाला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्ही 5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जसं त्या हायवेवरून पुढे गेलो तसा हायवेच्या साईडला एक रस्ता दिसला. बहुतेक हाच तो शॉर्टकट रस्ता असावा ज्याबद्दल त्या वृद्ध ट्रक ड्रायव्हरनं सांगितलं होतं. तो रस्ता पाहून मला थोडा आनंद झाला आणि मी माझ्या खलासीला म्हणालो, पाहिलंच ना रघु, आपल्याला शॉर्टकट रस्ता मिळालाय. आता आपण लवकर पोहोचू आणि आपलं डिझेल सुद्धा वाचेल. मग मी माझा ट्रक त्या रस्त्याच्या दिशेने वळवला.
तेवढ्यात रघु म्हणाला, प्रकाश भाऊ अजून एकदा विचार करून बघा. लक्षात आहे ना त्या वृद्ध ड्रायव्हरने काय सांगितलं होतं तर? रात्रीच्या वेळी हा रस्ता योग्य नाही, अजूनही वेळ आहे, एकदा तरी विचार करा. आपल्याला या रस्त्याबद्दल फारसं काही माहीत नाहीये, पुढे काय आहे कोणास ठाऊक. रघुचं बोलणं ऐकून मी त्याला उत्तर दिलं, रस्ता ठीकच असेल. तेव्हाच तो ड्रायव्हर म्हणत होता की दिवसा हा रस्ता बरा आहे, म्हणजे दिवसा इथून बऱ्याच गाड्या जात असतील. माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, पण रात्रीच्या वेळी इथे कोणती गाडी चालते का? मी त्यावर त्याला उत्तर दिलं, तुला कसं माहीत नाही चालत म्हणून? कदाचित चालतही असेल, आणि त्या म्हाताऱ्या ड्रायव्हरला काय माहिती? तो का दररोज येऊन बघतो का इथे कोण येतंय आणि कोण नाही? तर तू चिंता करू नकोस, शांत बस. जसं आम्ही त्या रस्त्याच्या आत गेलो तसं आम्हाला एक बोर्ड दिसला. त्या बोर्डावर काहीतरी लिहिलं होतं. बोर्डाच्या वरच्या बाजूला एक इशारा दिला होता, कारण जेव्हा मी ट्रक त्या रस्त्याने चालवत होतो तेव्हा माझ्या नजरेस पडलं की मोठ्या अक्षरात काहीतरी सावधगिरीचं लिहिलंय. पण उरलेला मजकूर अगदी लहान अक्षरात होता, जो नीट वाचताच येत नव्हता. मी ट्रक थांबवलाच नाही, फक्त थोडा वेळ त्या बोर्डाकडे पाहिलं. रघुनेही तो बोर्ड पाहिला आणि म्हणाला, प्रकाश भाऊ, तुम्ही पाहिलत का? त्या बोर्डावर काहीतरी इशारा लिहिलेला होता. हो, मीही पाहिलं. कदाचित लिहिलं असेल की लुटारूंपासून सावध राहा, याशिवाय दुसरं काय लिहिलं असेल? आणि म्हणूनच कदाचित तो म्हातारा ड्रायव्हर आपल्याला रात्री या रस्त्यावर जाऊ नकोस म्हणत होता. पण तू काळजी करू नकोस, आपण ट्रक कुठेच थांबवणार नाही. जोपर्यंत आपला ट्रक आपल्या मंजिलवर पोहोचत नाही आपण थांबायचं नाही. यानंतर आम्ही त्या रस्त्यावर पुढे जात राहिलो. आता आम्ही त्या रस्त्याच्या बऱ्यापैकी आत आलो होतो. जसं जसं आम्ही त्या सुनसान रस्त्यावर पुढे जात होतो तसं वातावरण अधिकच भयानक वाटू लागलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल पसरलेलं होतं, ज्याच्या काळ्या सावल्या आमच्या ट्रकच्या प्रकाशात अजूनच भयानक दिसत होत्या. चारही बाजूंना गडद शांतता होती. फक्त आमच्या ट्रकच्या इंजिनचा आणि टाऱ्यांचा आवाज त्या शांततेला तोडत होता. रस्ता इतका ओसाळ होता की आमच्या ट्रकशिवाय इथे दूरदूरपर्यंत कोणतीही गोष्ट दिसत नव्हती. झाडांच्या फांद्या अंधारात विचित्र आकृतीसारख्या वाटत होत्या, जणू कोणी लपून बसून आपल्याकडे पाहतंय. वातावरणात एक विचित्रपणे जळपणा होता, जणू या रस्त्यावर कुठलं तरी अज्ञात भय दडलेलं होतं. आकाशात काळे ढग भरून आले होते, ज्यामुळे चंद्राचा उजेड रस्त्यावर पोहोचत नव्हता. चारही बाजूंना घट्ट काळोख होता. रस्ता पूर्णपणे अरुंद आणि एकाकी होता. असं वाटत होतं जणू ही वाट आपल्याला एखाद्या अनोळख्या धोक्याच्या दिशेने नेत आहे. ट्रकच्या काचेबाहेर डोकावलं की फक्त काळोख आणि झाडांच्या हलणाऱ्या छायाच दिसत होत्या. हा रस्ता पाहून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, हा रस्ता खूपच सुनसान वाटतोय. मला तर भीती वाटतंय. आपण इथे हरवायला नको. तेव्हा मी त्याला म्हणालो, शॉर्टकट रस्ता आहे, थोडं सहन तर करावंच लागेल. तू फिकर करू नकोस, आपण योग्य मार्गावर आहोत आणि लवकरच त्या भागात पोहोचू. काहीच वेळ झाला असेल, रघु मला म्हणाला, प्रकाश भाऊ, ट्रक थोडा रस्त्याच्या बाजूला थांबवा. त्याचं ऐकून मी विचारलं, काय झालं रघु, असं का म्हणतो आहेस? तेव्हा रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, मला खूप जोरात लघुशंका लागली आहे, जावं लागेल. ट्रक थांबवा ना, मी लवकर जाऊन येतो. त्यावर मी त्याला म्हणालो, या रस्त्यावर यावेळी थांबणे योग्य नाही, थोडं कंट्रोल कर. जसं आपण एखाद्या सुनसान जागेवर पोहोचू तसं मी ट्रक थांबवतो. माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, आता सहन होत नाहीये, ट्रक थांबवा ना. काही नाही होणार, मी पटकन जाऊन येतो. त्याचं बोलणं ऐकून मी तयार झालो आणि ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमध उभा केला, कारण तसंही आतापर्यंत या रस्त्यावर एकही गाडी दिसली नव्हती. ट्रक थांबवल्यावर मी त्याला म्हणालो, लवकर परत ये, तसंही इतक्या रात्री इथे थांबणे योग्य नाही. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, ठीक आहे प्रकाश भाऊ, लवकर येतो. आणि मग तो ट्रकमधून खाली उतरला.
मला इतकं माहीत होतं की रघु 5-10 मिनिटं तरी येणार नाही आणि तो येईपर्यंत आपण घरी फोन करून घरच्यांची विचारपूस करावी. आणि मग मी माझ्या घरी फोन केला आणि त्यांची विचारपूस करू लागलो. अजून मला 1-2 मिनिटं सुद्धा झाली नव्हती. तेवढ्यात रघु परत ट्रकमध्ये चढला आणि म्हणाला, प्रकाश भाऊ चला निघूया. जसा रघु ट्रकमध्ये चढला तसा माझा कॉल कट झाला. मी त्याला विचारलं, अरे तू इतक्या लवकर परत कसा आलास? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, प्रकाश भाऊ लोकेशंकाच तर करायची होती, किती वेळ लागतो त्याला? चला आता इथे थांबणं योग्य नाही. मग मी पुन्हा एकदा माझ्या घरी कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नसल्यामुळे कॉल वारंवार डिस्कनेक्ट होत होता. मला काहीच समजत नव्हतं की नक्की काय चाललंय. यानंतर मी ट्रक पुन्हा स्टार्ट केला आणि पुढे निघालो. थोडं अंतर पार केल्यावर आम्हाला एक माणूस रस्त्याच्या कडेला उभा दिसला. तो आपला हात वरून आमच्याकडे लिफ्ट मागू लागला. त्या सुनसान रस्त्यावर इतक्या रात्री त्याला तसं उभं पाहून मला थोडं विचित्र वाटलं. मी विचार केला, एवढ्या रात्री हा माणूस इथे काय करत असेल? मी रघुला विचारलं, रघु इतक्या रात्री हा कोण असू शकतो आणि आपल्याकडून लिफ्टही मागतोय? काय म्हणतोस, काय करावं? माझं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ लिफ्ट देऊया, कदाचित हा माणूस जवळच्याच एखाद्या गावातला असेल. इतक्या रात्री त्याला लिफ्ट न देणं चुकीचं ठरेल. आपल्याला त्याची गरज समजून घ्यायला हवी. रघुच्या तोंडून हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, कारण याआधी बऱ्याचदा जेव्हा कोणी लिफ्ट मागायचं तेव्हा रघु मला नेहमी मनाई करायचा, पण आज पहिल्यांदा त्याला कोणासाठी होकार देताना पाहत होतो. मग मी त्याला म्हणालो, लिफ्ट तर देऊ, पण हा लुटारा निघाला तर काय करायचं? माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ जर तो लुटेरा असता तर त्याने आपल्या ट्रकवर कधीच हल्ला केला असता. अशा सहजतेने त्याला लिफ्ट मागणं गरजेचं वाटलं नसतं. रघुच्या बोलण्यातून असं वाटत होतं जणू तो स्वतःच्या इच्छेने म्हणतोय की माणूस आपल्या ट्रकमध्ये यावा. आणि मग मी रघुचं ऐकलं आणि ट्रक थोडा पुढे त्या माणसाच्या जवळ नेला. जसा ट्रक मी त्याच्या जवळ थांबवला, तो माणूस माझ्या खिडकीजवळ आला आणि म्हणाला, अरे दादा पुढेच माझं गाव आहे, जर तुम्ही मला तिथवर सोडलं तर तुमचे खूप उपकार होतील. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो, काही हरकत नाही, या ट्रकमध्ये बसा. त्या माणसाचं वय 40 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावं. त्याच्या वेशभूषेवरून असं वाटत होतं की तो खरोखरच एखाद्या गावातला असावा. मग तो माणूस ट्रकमध्ये चढला आणि थेट कॅबिनमध्ये येऊन बसला. यानंतर मी पुन्हा ट्रक चालवायला सुरुवात केली. पण त्याच्या ट्रकमध्ये बसल्यानंतर मला ट्रकच्या आतलं वातावरण थोडं विचित्र वाटायला लागलं. म्हणजे ट्रकमध्ये अचानक खूप थंडी जाणवू लागली होती. जरी आधी मला सर्दी जाणवत नव्हती, पण जशी मी त्या माणसाला लिफ्ट दिली तसं ट्रकचं तापमान झपाट्याने कमी होऊ लागलं. पण सर्वात अजब गोष्ट म्हणजे ती थंडी फक्त मला जाणवत होती. तो माणूस आणि रघु अगदी शांतपणे बसला होता, जणू त्यांना त्या थंडीचा त्रास होत नव्हता. पण मी मनात विचार करत होतो, कदाचित फक्त मलाच जास्त थंडी जाणवतंय आणि यांना नाही. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसाच तो रस्ता अधिकच भयंकर आणि भयावह वाटू लागला. ट्रक चालवत चालवत मी त्या माणसाला विचारलं, भाऊ हा रस्ता किती वेळापर्यंत हायवेपर्यंत पोहोचेल? माझं बोलणं ऐकून तो माणूस म्हणाला, दादा अजून तुम्हाला 1 तास लागेल. मग मी ट्रकची गती वाढवली जेणेकरून लवकरात लवकर त्या रस्त्यावरून बाहेर पडून हायवेपर्यंत पोहोचता येईल. पण मी ट्रकचा वेग वाढवल्यानंतर लगेचच ट्रकला जोरजोराचे झटके बसायला लागले आणि अचानक ट्रक रस्त्याच्या मधोमध थांबला. ट्रक अशा पद्धतीने बंद पडल्यामुळे मी खूपच अस्वस्थ होतो. मी अनेक वेळा ट्रक पुन्हा स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण ट्रक काही केल्या सुरूच होत नव्हता. हे सगळं पाहून तो माणूस जो ट्रकमध्ये बसलेला होता त्याने मला विचारलं, दादा काय झालं, तुम्ही ट्रक का थांबवला? मी त्याला म्हणालो, मी नाही थांबवला ट्रक, तो आपोआप बंद पडला, कदाचित काहीतरी बिघाड झाला असावा. मग मी ट्रकमधून उतरलो
आणि ट्रकचा बोनेट उघडून पाहू लागलो की नक्की काय बिघाड झाला असेल, पण काही समजत नव्हतं. मी अजून ट्रकचा बोनेट उघडून पाहत होतो. तेवढ्यात अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी घाबरलो आणि पटकन मागे वळून पाहतो तर काय, मागे तोच माणूस उभा होता जो काही वेळापूर्वी ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला होता. त्याला माझ्या मागे पाहून मी थक्कच होतो, कारण ट्रकमधून तो उतरतोय याचा काही आवाज मला ऐकूच आला नव्हता. मग मी विचार केला, कदाचित मीच लक्ष दिलं नसेल तो ट्रकमधून उतरत असताना. मग तो माणूस विचारतो, दादा काय झालं, काही अडचण आहे का? मी म्हणालो, काही समजत नाहीये, ट्रक अचानक का बंद पडला तेच कळत नाहीये. मग रघुही ट्रकमधून खाली उतरला आणि म्हणाला, प्रकाश भाऊ आता काय करायचं? इतक्या रात्री ट्रक अशा ठिकाणी बंद पडणं मला काही बरोबर वाटत नाहीये, हे काही सुरक्षित सुद्धा वाटत नाहीये. आम्ही दोघं बोलतच होतो तेवढ्यात तो माणूस म्हणाला, दादा तुमचा खलासी अगदी बरोबर बोलतोय, इतक्या रात्री या जागेवर थांबणे काही योग्य नाही. आजच रात्री माझ्या घरी चला, माझं गाव इथून थोड्याच अंतरावर आहे. आज रात्री तिथे विश्रांती घ्या, उद्या सकाळी जा. त्यावर मी त्याला म्हणालो, या सुनसान रस्त्यावर मालाने ट्रक सोडून जाणं मला योग्य वाटत नाही, तुम्ही जा, मी इथेच थांबतो. माझं बोलणं ऐकून तो माणूस म्हणाला, दादा रात्रीच्या वेळी या रस्त्यावर कोणीही फिरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, सकाळी लवकर यायला बघा. त्याचं बोलणं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ हा माणूस इतकं सांगतोय तर चला ना. असंही या रस्त्यावर रात्र घालवणं काही बरोबर नाही, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. जीव राहिला तर माल पुन्हा मिळवता येईल. माझं ऐका आणि आजची रात्र आपण याच्या घरी जाऊ. खूप वेळ विचार केल्यानंतर मी मान्य करतो आणि मग आम्ही आमचा ट्रक व्यवस्थित लॉक करून त्या माणसाच्या मागोमाग निघतो. आम्ही त्या माणसाच्या मागे चालत राहतो. थोडा रस्ता चालल्यानंतर तो माणूस मुख्य रस्त्याहून खाली एका मळलेल्या कच्च्या वाटेवर उतरतो आणि आम्हीही त्याच्या मागे चालत राहतो. थोड्याच वेळात आम्ही एका जंगलात पोहोचतो. ती कच्ची वाट त्या जंगलाच्या अगदी मधून जात होती. जसं मी त्या वाटेवर चालू लागलो तसं माझ्या मनात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. थोडा वेळ चालल्यावर मला समोर एक गाव दिसलं. गाव बघून असं वाटत होतं की तिथे कोणीही राहत नसेल, कारण तिथले बरेचसे घरं मोडकळीस आलेले होते. सगळं गाव एकदम सुनसान वाटत होतं. आम्ही थोडं पुढे गेलो आणि आम्हाला 4-5 घरं दिसली जी थोडीफार नीट अवस्थेत होती. पण त्या घराजवळ जाताच मी पाहिलं की तिथे बरेच लोक उभे आहेत. जसं आम्ही त्या घराच्या जवळ पोहोचलो ते सगळे लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघू लागले. त्यांचं बघणं खूप विचित्र होतं, जसं त्यांनी पहिल्यांदाच कोणाला पाहिलं असावं. हे पाहून मी त्या माणसाला विचारलं, दादा हे एवढे लोक एकाच वेळी इथे काय करतायत? तो माणूस म्हणाला, काही नाही भाऊ, आज आमच्याकडे जेवणाची पंगत आहे म्हणूनच हे सगळे लोक आलेत. यानंतर तो मला एका घरात घेऊन गेला आणि आम्हाला एका खोलीत बसवलं आणि म्हणाला, आपण इथे थोडा आराम करा, मी लगेच येतो. मग मी आणि रघु त्या खोलीत बसलो. आम्हाला बसून 5-10 मिनिटे झाली असेल. तोच तो माणूस पुन्हा आला आणि म्हणाला, दादा चला आधी जेवण करून टाका. त्यावर मी त्याला म्हणालो, नाही दादा, आम्ही जेवण केलंय, फक्त आमची झोपायची काहीतरी अरेंजमेंट करा, आम्हाला दुसऱ्या काही गोष्टी नकोय. मी हे बोलत असतानाच रघु म्हणाला, दादा मला तर खूप भूक लागली आहे. रघुच्या तोंडून हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हणालो, अरे तू तर माझ्यासोबत त्या ढाब्यावर जेवलास ना, आणि आता पुन्हा कशी काय भूक लागली तुला? माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, प्रकाश भाऊ जेवलो होतो, पण मला पुन्हा खूपच भूक लागलीये, तुम्ही थोडा आराम करा, मी पटकन जेवून येतो. मग रघु त्या माणसासोबत निघून गेला. आता मी त्या खोलीत एकटाच बसलो होतो आणि माझ्या मनात सतत एक गोष्ट फिरत होती. त्या सुनसान रस्त्यावर मालाने भरलेला माझा ट्रक उभा आहे. फार तर कुणी लुटारी येऊन माल लुटून नेईल का? मी हे विचार करतच होतो. तेवढ्यात मला त्या खोलीत एक विचित्र खूपच घाण वास येऊ लागला. जरी तो वास मला आधीपासून जाणवत होता, पण तो एवढा तीव्र नव्हता.
जितका तो आता होत होता. कदाचित त्या खोलीत जास्त वेळ थांबल्यामुळे तो वास अधिक जाणवू लागला असावा. ती दुर्गंधी अशी होती जणू एखादा प्राणी कित्येक दिवसापासून एका जागी मृत पडलेला असावा. मला काही समजत नव्हतं की तो वास नेमका कुठून येतोय. तेवढ्यात माझं लक्ष त्या खोलीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या एका खोलीकडे गेलं आणि तो वास तिथूनच येत असल्याचं मला जाणवलं. मी थोडी हिंमत एकवटून त्या खोलीचं दार उघडलं आणि दार उघडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भीतीमुळे माझ्या पायांना कंप सुटला आणि माझं संपूर्ण शरीर सुन्न पडलं. ते दृश्य एवढं भयावह होतं की कोणीही पाहिलं असतं तर माझ्यासारखंच थरथर कापायला लागलं असतं. मी पाहत होतो की त्या खोलीत अनेक छाटलेले माणसाचे डोके टांगलेले होते आणि संपूर्ण खोलीत फक्त सांगाडेच सांगाडे पडले होते. काही अवयव सडलेले दिसत होते आणि ती दुर्गंधी इतकी भयानक होती की श्वास घेणंही अवघड झालं होतं. मी दोन्ही हातांनी नाक झाकलं आणि मला सलग 2 उलट्या झाल्या. स्वतःला सावरत मी कसाबसा त्या खोलीचं दार बंद केलं आणि खोली बाहेर येऊन खोल श्वास घेऊ लागलो, कारण त्या खोलीत उभं राहणंही अशक्य झालं होतं. आता मला सर्व काही समजलं होतं. तो माणूस ज्या जेवणाच्या पंक्तीबद्दल बोलत होता ती पंगत माझ्या आणि रघुच्या मरणानंतर साजरी होणार होती. भीतीमुळे माझं डोकंच काम करेनासं झालं होतं. मला कळेना की काय करावं आणि आपला जीव कसा वाचवावा. मग मी विचार केला की कदाचित रघुची आता हत्या झाली असेल. त्याचा विचार करताच मला फार वाईट वाटू लागलं. पण तिथं अधिक वेळ थांबणं म्हणजे अधिक धोका उडवून घेणं होतं. आता मला फक्त तिथून लवकरात लवकर शक्य होईल तितक्या लवकर पळून जायचं होतं. मग मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी त्या घराच्या दरवाजाजवळ गेलो. तेवढ्यात मला बाहेर रघु दिसला. तो त्या घराच्या दिशेने माझ्याकडे येत होता. त्याला जिवंत पाहून मला प्रचंड आनंद झाला आणि मी म्हणालो, रघु, तू जिवंत आहेस. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, मी तर ठीक आहे, पण तुम्ही असं का बोलताय? मी त्याला म्हणालो, जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर इथून निघ. मी तुला सर्व काही सांगतो, पण इथे थांबणं आपल्यासाठी सुरक्षित नाही. हे ऐकून तो शांत झाला आणि मग मी त्याचा हात धरला आणि ज्या रस्त्याने आम्ही गावात आलो होतो त्या दिशेने त्याला घेऊन चालू लागलो. ज्यावेळी आम्ही त्या घरातून पळत होतो तेव्हा आम्हाला आजूबाजूला कोणीही दिसलं नाही, कारण सगळे लोक त्या घराच्या मागे जेवणात व्यस्त होते. आणि ज्या घरात आम्ही होतो ते मोलकळीच गेलेल्या घराजवळचं पहिलं घर होतं. जर आम्ही गावाच्या मधल्या भागात असतो तर कदाचित तिथून पळून जाणं शक्य नसतं. मग मी रघुचा हात पकडला आणि जोरात पळू लागलो. पळत पळत आम्ही परत त्या जंगलात पोहोचलो ज्याच्यातून आम्ही गावात आलो होतो. पण अचानक माझे पाय थांबले. असं वाटू लागलं की कोणीतरी मला मागच्या दिशेने ओढतंय. हे जाणवताच मी अचानक मागे वळून पाहिलं. रघुने माझा हात खूप जोरात पकडलेला होता. त्याचं हे वागणं पाहून मी घाबरून गेलो आणि म्हणालो, रघु, काय करतोयस? लवकर पळ, नाहीतर आपल्याला मारून टाकतील ते. पण माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, मारलं तर तुला जाणारच आहेस. तू काय समजलास आम्हाला? आम्ही तुला इतकं सहज जाऊ देऊ? आज तुझा बळी घेऊनच आमची दावत होणार आहे. हे ऐकताच माझ्या शरीरातलं रक्तच गोठून गेलं. आता रघुचा चेहरा बदलायला लागला. त्याच्या डोळ्यातल्या पापण्या गायब झाल्या आणि डोळे पूर्णपणे पांढरे झाले. त्याचं संपूर्ण शरीर विकृत होऊ लागलं. त्याचा चेहरा पूर्णपणे भाजलेला होता. त्याला पाहून माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्याचा चेहरा इतका भयावह होता की माझा आत्मासा थरथर कापत होता. मग मी थोडी हिंमत करून मोठ्याने किंचाळलो आणि त्याच्या हातातून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करू लागलो. पण काही उपयोग नव्हता. आता मी त्याच्याकडे माझ्या जीवासाठी भीक मागू लागलो, पण त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता. तो जोराने विकृत हसू लागला. त्याचं ते हसणं त्या जंगलात एक भयानक वातावरण निर्माण करत होतं. तेवढ्यात तो त्याचा हात थोडा सैल करतो आणि त्या क्षणी मी जोरात त्याचा हात झटकतो आणि तिथून जीवाच्या आकांताने पळू लागतो. आता मी थोडंच पुढे पळू लागलो होतो. तेवढ्यात असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या पायांवर दोरी फेकली आणि मी जोरात कोसळलो. मी पळताच मागे वळून पाहिलं
तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तोच रघुचं रूप घेतलेला पुन्हा माझ्यासमोर उभा होता. त्याच्यासोबत अजून एक माणूस होता. तोच माणूस ज्याच्यासोबत मी घरात गेलो होतो. आता त्याचंही रूप पूर्णपणे बदललेलं होतं. तोही एक भयानक प्रेत झाला होता. मग त्या नरभक्षकाने माझे पाय पकडले आणि मला खेचत खेचत पुन्हा त्या गावाच्या दिशेने घेऊन जायला लागला. त्याचं असं करत असताना पाहून मी जोरजोराने किंचाळू लागलो आणि देवाकडे प्रार्थना करू लागलो, हे देवा, मला वाचव. संपूर्ण जंगलात माझ्या किंकाळ्या घुमत होत्या. माझ्या डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभं राहिलं होतं. कशा प्रकारे मी स्वतःच्या फायद्यासाठी आणि लालसेपोटी हा मार्ग निवडला होता. माझं मन पश्चातापाने भरून आलं होतं की मी त्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही. मी खूप रडत होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. माझं शरीर ओढत नेत असताना माझ्या पाठीची कातडी अक्षरशः सोललेली होती आणि तीव्र वेदना होत होत्या. आता मी फक्त मृत्यूची वाट पाहत होतो. बरेच अंतर असं ओढलं गेल्यावर अचानक मी थांबलो. त्या नरभक्षकाने माझे पाय सोडले आणि अचानक तो जोरजोराने किंचाळायला लागला. त्याच्यासोबत असलेले ते प्रेतही अत्यंत वेदनेने किंचाळू लागले. दोघंही वेदनेने विवळत होते. मी हे अजून पाहतच होतो. तेवढ्यात अचानक माझ्या मागून कोणीतरी मला आवाज देत होतं, उठा प्रकाश भाऊ, लवकर उठा. तो आवाज ऐकून मी मागे वळून पाहिलं आणि मला दिसलं माझा खलासी रघु माझ्या मागे उभा होता आणि त्याच्या हाती एक माळ होती. तो ती माळ त्या प्रेतांवर दाखवत होता, ज्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. मग रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, लवकर माझ्या मागे या. मी थोडी हिंमत एकवटून तिथून मागे सरकलो आणि रघुच्या मागे गेलो. जसे मी रघुच्या मागे गेलो तेव्हा मी पाहिलं की आमच्या मागे आणखी एक व्यक्ती उभा आहे. तो माणूस एकदम सामान्य दिसत होता. त्याला पाहून मी रघुला म्हणालो, रघु, आपल्या मागे एक माणूस उभा आहे. माझं बोलणं ऐकून रघु म्हणाला, घाबरू नका भाऊ, हा माणूस आपली मदत करायला आला आहे. मग तो माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ही माळ घे. जोपर्यंत ही माळ तुझ्याजवळ आहे हे प्रेत तुला काहीच करू शकत नाहीत. तुम्ही दोघंही इथून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जा. हे प्रेत मी थांबवतो. त्याचं हे बोलणं ऐकून रघु त्या माणसाला म्हणाला, भाऊ, तुम्ही आमच्यासोबत या. तेव्हा तो माणूस म्हणाला, मी येतोच, पण आधी तुम्ही दोघं पळा. तो माणूस आम्हाला निघताना म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकूनही मागे वळून पाहू नका. जर तुम्ही मागे पाहिलं तर मग मीही तुम्हाला या प्रेतांपासून वाचू शकणार नाही. हे प्रेत तुम्हाला घाबरवण्यासाठी अनेक युक्त्या करतील, पण तुम्ही काहीही झालं तरी मागे वळून पाहू नका. त्याच्या या इशाऱ्यामुळे आम्ही दोघंही खूप वेगाने तिथून पळायला सुरुवात केली. पळत असताना असं वाटत होतं जणू संपूर्णच गाव आपल्या मागे धावत आहे, पण मागे वळून आम्ही पाहिलं नाही. थोडं अंतर पळून गेल्यावर आम्ही रस्त्यावर पोहोचलो. रस्त्यावर पोहोचल्यावर मी पाहिलं की माझ्या ट्रकच्या मागे अजून एक ट्रक उभा आहे. तो ट्रक पाहून मी रघुला विचारलं, हा ट्रक कोणाचा आहे? तेव्हा रघु म्हणाला, प्रकाश भाऊ, आधी आपल्या ट्रकमध्ये बसा, सगळं काही नंतर सांगतो. आम्ही दोघंही ट्रकमध्ये बसलो आणि ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो. ट्रक लगेच सुरू झाला आणि आम्ही त्या रस्त्यावरून भरधाव वेगाने निघून गेलो. नंतर मी रघुला विचारलं, आता तरी सांग, हा ट्रक कोणाचा आहे? आणि तू तर माझ्यासोबत त्या माणसाच्या घरापर्यंत आला होतास ना, नंतर कुठे गेलास? माझं ऐकून रघु म्हणाला, काय सांगताय प्रकाश भाऊ, तुम्हीच मला त्या सुनसार रस्त्यावर एकटं सोडून निघून गेलात. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. रघु पुढे म्हणाला, प्रकाश भाऊ, मला लघुशंकेला थोडा वेळ लागला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं. माझ्या कानावर ट्रक सुरू होण्याचा आवाज आला होता, पण मी पोहोचेपर्यंत तुम्ही निघून गेला होता. मी खूप मोठ्याने आवाज दिला, पण कदाचित तुम्ही ऐकला नसेल. मग मी त्या सुनसान रस्त्यावर एकटाच उभा राहिलो होतो. खूप वेळ तसाच उभा राहिल्यावर मी गोंधळलो होतो. काय करावं तेच कळत नव्हतं. तेवढ्यात मला एक ट्रक समोरून येताना दिसला. मग मी रस्त्याच्या मधोमध उभा राहून त्याला लिफ्ट मागितली.
कारण जर त्या ट्रकवाल्याने ट्रक थांबवला नसता तर मला रात्रभर त्या रस्त्यावरच राहावं लागलं असतं आणि तसं राहणं खूप धोकादायक होतं। सुदैवाने तो ट्रक थांबला। ट्रक ड्रायव्हरने विचारलं, तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? मग मी त्याला सगळी गोष्ट सांगितली आणि सांगितलं की तुम्ही मला इथे सोडून गेलात। मग मी त्याच्या ट्रकमध्ये बसलो। तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला, ते तुला असं सोडून गेले नाहीत, त्यांना नक्कीच कुठल्या तरी छलाव्याने त्याच्या जाळ्यात अडकवलं असेल। या रस्त्यावर अनेक वेळा लोक त्या छलाव्याचे बळी पडले आहेत। हे ऐकून मला खूप वाईट वाटलं। मग मी मनातच विचार करत होतो की कदाचित तुम्हीही कुठल्या तरी अघोरी फसवणुकीचा शिकार झाला असाल। थोडं पुढे गेल्यावर मला तुमचा ट्रक दिसला, जो तुम्ही रस्त्याच्या मधोमध उभा केला होता। मग मी आणि तो ट्रक ड्रायव्हर ट्रक जवळ गेलो। मी ट्रक व्यवस्थित पाहिला, पण तुम्ही त्यात दिसत नव्हता। आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो। तेवढ्या जंगलाच्या दिशेने आमच्या कानावर किंकाळ्या येऊ लागल्या आणि त्या किंकाळ्या तुमच्याच होत्या। मग आम्ही दोघंही तिथून तुमच्यापर्यंत धावत आलो आणि तुम्हाला या अवस्थेत पाहिलं। पण तिथं पोहोचण्याआधी त्या ट्रक ड्रायव्हरने मला एक माळ दिली होती आणि सांगितलं होतं, ही माळ तुझ्याजवळ असली तर हे भूतप्रेत तुझं काही करू शकत नाहीत। त्यानंतर मीही रघुला सगळी गोष्ट सांगितली, कसे त्या छलावाने त्याचं रूप घेतलं आणि तो ट्रकमध्ये आला। आणि आता आम्ही त्या ठिकाणापासून बरेच लांब आलो होतो। आम्ही आता त्या ट्रकवाल्याची वाट पाहत होतो आणि काहीच वेळात तो ट्रकवाला सुद्धा तिथे आला। त्याला जिवंत पाहून आम्हालाही बरे वाटले आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला। मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत।